नमस्कार मित्रांनो, दत्ताजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत. आम्ही चाललो आहोत पवित्र अशा अमरनाथ यात्रेला. अमरनाथ यात्रा सुरू होऊन 15-20 दिवस झाले. आम्ही 17 तारखेचं परवानगी पत्र ऑनलाईन काढलं होतं, काही परवानग्या ऑफलाईन काढल्या. विमानाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 कडे आम्ही प्रस्थान केलं. सर्व भाविक याच ठिकाणी आले आणि इथून सर्व एकत्र होऊन आम्ही पुढे विमानाने प्रवासाकरता निघालो. विमानाचं उड्डाण झालं आणि काही तासांच्या अंतराने श्रीनगर येथे उतरलं. सर्वच भाविक आनंदात होते. काही यात्रेकरू दर्शन घेतलेले होते आणि काही नवीन या यात्रेला आलेले आहेत. आमचं स्वागत करण्यासाठी आमचे वाहनचालक माशूक इथे आले होते. सर्व भक्त अतिशय आनंदात होते. ही आहे बेताबवल्ली. सकाळीच दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही यात्रेचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून चंदनवाडी इथे पोहोचलो. हे आहे चंदनवाडी. इथे हा पहिला टप्पा, जिथे पहलगामवरून पुढे चंदनवाडी इथे शंकराने आपला चंद्र, माथ्यावरील चंद्र इथे सोडला होता आणि इथून पुढे यात्रा घोड्याने आम्ही करणार आहोत. पहलगाम इथे नंदीला सोडून दिलं होतं आणि इथे चंदनवाडी ते चंद्र. इथून आम्ही सुरुवात करणार होतो. चंदनवाडीचं दृश्य आहे. इथे सुरुवातीलाच भंडारा असतो. इथे चहा नाश्ता करून घोड्याची बुकिंग करावी लागते. आम्ही एकाच दिवसात घोड्याने लवकरात लवकर जाण्यासाठी प्रयत्न करणार होतो. याकरता 4500 ते 700पर्यंत जो सरकारी नियमानुसार रेट आहे तो भरावा लागतो. हा आहे चंदनवाडी येथील भंडारा. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक भंडारे इथे असतात. घोड्यावरून बराच वेळ प्रवास असल्याने सर्व भाविकांनी इथे मनसोक्त भंडाऱ्याचा आस्वाद घेतला आणि पुढे घोड्यावरून प्रवासासाठी अमरनाथ यात्रेच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर इथे घोड्यांची बुकिंग होते. अतिशय घोडे देण्यासाठी येथील जे घोड्याचे मालक आहेत किंवा चालक आहेत ते आपल्याकडे येत असतात. आम्ही आधीच घोड्याच्या मालकांना संपर्क केला होता, त्यामुळे आमचे हे 17 जे घोडे होते ते बुक झाले. हा दिसत आहे तो पिशू टॉप आहे. अतिशय खडतर असा प्रथम प्रवास असतो. हा पिशू टॉप चढाईचा मार्ग असल्यामुळे इथे खूप सावधानता घ्यावी लागते. पिशू टॉप चढाई झाल्यानंतर तुम्हाला समतल भाग येतो आणि तुम्ही आरामशीर नंतर प्रवास करू शकता. आपल्याला वाटतं की घोड्यावरून प्रवास म्हणजे अगदी सोपा आहे, परंतु ते देखील एक मोठं दिव्यच आहे. कारण आपल्याला शरीराला घोड्यावर बसून प्रवास करायची सवय नसते. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 3, 4 किंवा 5 वाजेपर्यंत आपल्याला पंचतारणी इथे पोचावं लागतं. मध्येच उतरून 1-2 किलोमीटरचा पायी देखील प्रवास आपल्याला करावा लागतो. वातावरण आमच्यासाठी तर
अतिशय सुरेख होतं. सूर्याने अतिशय कृपा आमच्या या मंडळीवर केली होती. आमच्या आधी 2 दिवस यात्रा बंद केली होती अतिवृष्टीमुळे आणि आमचं दर्शन झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवली. त्यामुळे आमच्यावर विशेष कृपा असावी असं आमचं सर्वांचं खात्रीशीर मत आहे. त्यामुळे बाबा बर्फानीला खरंच मनपूर्वक त्याचे भाग्य जे सौभाग्य आम्हाला दिलं त्याच्याचमुळे ही यात्रा आम्हाला अतिशय सुलभ व्यवस्थित करता आली. पिशू टॉप नंतर झुळजीपाल हा एक भंडारा येतो, परंतु आम्हाला 2 वाजेपर्यंत मुख्य गेट क्रॉस करायचा असल्यामुळे इथे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही आणि पुढे निघालो. 2ला 5 मिनटं असताना आम्ही बरोबर तिथे पोहोचलो आणि आमचं जे नियोजन होतं ते नियोजन यशस्वी झालं. पाहू शकता किती खडतर असा प्रवास आहे नागाकोटी. अतिशय प्रामाणिकपणे इथे लोक दूरवरून येत असतात या पवित्र यात्रेकरता. आणि जो पहलगाम पासून जो यात्रा मार्ग आहे तो अतिशय खडतर नसला तरी देखील निसर्गाने नटलेला हा परिसर आहे. सर्व निसर्गाचा आनंद घेत घेत आपण सर्व स्थळं पाहत जात असतो. हा जो समोरचा भाग दिसतोय, पाणी दिसतं, ते आहे शेषनाग झील. या शेषनाग झील इथे शंकराने आपल्या नागाला, शेषनागाला इथे सोडलं होतं. प्रत्येक स्थळाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर पुढे येतो गणेश टॉप. गणेश टॉपच्या इथे गणेशाला सोडलेलं आहे. आपण जो प्रथम पाहिला तो पिशू टॉप इथे पिशू, शेषनाग झीलच्या इथे शेषनाग, गणेश टॉप इथच्या इथे गणेशजी आणि पुढे जो इथं तो पंचतरणी. आणि त्याच्या आधी आपण हा पाहत असाल जो भंडारा दिसतोय उजव्या हाताला तो आहे पोषपत्री भंडारा. शाही भंडारा म्हणून हा ओळखला जातो. 56 भोग इथे लावलेले असतात. देशातील प्रत्येक ठिकाणचा पदार्थ, मिठाई, आईस्क्रीम, केक, इडली, वडापावपासून सर्व पदार्थ इथे मुबलक प्रमाणात असतात. कुठल्याही पदार्थाची इथे कमी नसते. परंतु या ठिकाणी येईपर्यंत आपला त्राण शिल्लक नसतो. ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे भाविक पूर्ण दमलेले असतात. ज्या भाविकांना तिथे महाप्रसाद करायचा असतो ते करतात आनंदाने आणि पुढे पंचतारणीसाठी निघतात. हा आहे पंचतारणी. पुढे दृश्य अतिशय मनमोहक असे दृश्य. आणि आधीच महिन्यापूर्वी तयारी केली असल्यामुळे अतिशय उत्साही आमचे सर्व भावी भक्तगण होते. खास सर्वांनी अमरनाथचे टी-शर्ट तसेच सर्वांना एकाच प्रकारच्या बॅग, थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या वस्तू घेतलेल्या होत्या. परंतु सर्वांनाही कोणताही त्रास नव्हता. दर्शन घडलेलं आहे. काही जणांना जिथे
ऑक्सिजनचा त्रास होईल किंवा चढाव असेल तिथे त्यांनी पालखीचा देखील मार्ग स्वीकारला. समोर दिसते ती गुफा. आपल्याला दर्शन घ्यायची इच्छा असेल तर आपण कोणत्याही प्रकारे कसंही आपण इथपर्यंत पोहोचू शकतो, हे भाविकांनी लक्षात घेतलं पाहिजे. भूखे को अन्न प्यासे को पाणी याप्रमाणे बाबा बर्फानी हे आपल्याला इथे बोलवतात आणि हा स्वर्गीय प्रवास घेण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. अनेक जण बोलत असतात की बाबा बर्फानी विरघळलेले आहेत, पण ते विरघळलेले जरी असतील तरी त्यांचं अस्तित्व विरघळलेलं नसतं. ते इथे त्यांचं अस्तित्व असतं. जागोजागी तुम्हाला अनेक ठिकाणी बर्फ दिसतं आणि ते बर्फाचे आकार देखील बाबांचेच आहेत. बाबांच्या शिवलिंगाप्रमाणेच ते आम्हाला भासले आणि हेच मोठं आमच्यासाठी बाबा बर्फानीचं दर्शन आहे. आपण पोहोचलो आहोत पवित्र अशा गुंफेकडे आणि आपण पोहोचलो आहोत आता बाबा बर्फानीच्या अगदी 1 ते 1.5 किलोमीटर जवळ. आजूबाजूला सर्वीकडे बर्फाने आच्छादलेले डोंगर आणि ही पवित्र अशी गंगा. सर्वीकडेच बर्फ पडलेला आणि त्यातून रस्ता करून दिलेला आहे. इथून पुढे घोडे सोडून आपल्याला 2 किलोमीटर चालत जावं लागतं. आपल्याला पालखीची देखील इथे सोय केलेली असते. अतिशय सुंदर आणि मनाला भावुक करणारे हे क्षण आपल्या नजरेत आम्ही आणि प्रत्येक भाविक साठवून ठेवतो. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, कारण एवढा खडतर प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि तो क्षण आपल्या शब्दात आणि त्या भावना आणि ते सर्व काही शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, कारण अतिशय मोजक्याच लोकांना इथपर्यंत यायला मिळतं आणि हे पवित्र बाबा बर्फानी गुफेचे दर्शन लाभतं आणि क्वचित लोकांना येथील अमर कबूतर यांचं देखील दर्शन मिळतं आणि यंदाही देखील आम्हाला या अमर कबूतरचं दर्शन मिळालं. सर्व भाविक दर्शन घेऊन खाली आलेले आहेत आणि आम्ही हे पाहू शकता तुमच्यासाठी झूम करून बाबा बर्फानी ची गुहा दाखवत आहोत. जरी आपण कधी या तर हे चित्र आपल्याला दिसेल. इथे एक भंडारा देखील असतो, अतिशय सुंदर आणि पोषपत्री प्रमाणेच इथे देखील सर्व खाद्यपदार्थ म्हणजे भंडारासाठी उपलब्ध करून दिलेले असतात. फळावर तसेच नाश्त्यासाठी आवश्यक इडली, डोसा, पाणीपुरी, सेवपुरी, तसेच मिठाई, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, चिक्की, अतिशय मोहून टाकणारे हे दृश्य असतं आणि सर्व भंडारा म्हणजे मोफत असतो आणि येथील भाविक देखील आओ भोले करत हा भंडारा अतिशय प्रेमाने आपल्याला देत असतात. मिठाईचा प्रकार, लाडू तुम्ही पाहू शकता, अनेक प्रकारचे मिठाई आमचे भाविकगण या भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहे. कोणती डिश खावी कोणती नाही खावी खूप
विचित्र मनाची अवस्था असते, परंतु इथे आल्यावरच आपली सर्व भूक मिटलेली असते, सर्व इच्छा तृप्त झालेल्या असतात. त्यामुळे क्वचितच एखाद दुसरी डिश लोक भाविक आनंद घेतात. आपण देखील या स्थळाला, पवित्र स्थळाला भेट द्यावी. या भंडाऱ्यातील प्रत्येक जिन्नस आपल्याला पाहता यावा, किती योग्य प्रकारे इथे नियोजन केलं असतं. हा आहे शिदा भात, भाजी. आपल्याला पाहिजे असेल तर ब्रेड, बटर. आमच्या भाविकांनी भंडाऱ्यास सुरुवात केलेली आहे. चहासाठी टोस्ट, खारी, तसेच दूध देखील इथे आहे. चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारचे, मुखवास. हे गणवेशात भोलेंचे भक्त. आणि त्यानंतर आम्ही निघालो बालताल मार्गे परतीच्या प्रवासाला. आणि हा आहे बालताल मार्ग. हा मार्ग अतिशय खडतर आहे, उंचावर आहे, उंचावरून खाली उतरण आहे. त्यामुळे हा इथे देखील आपल्याला घोड्यांवरूनच उतरायचं होतं, त्यामुळे आम्ही घोडे घेतले आणि इथून परतीच्या प्रवासाला निघालो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बर्फाळ डोंगर, बर्फाच्छादित डोंगर आणि त्यातून वाहणारे हे बर्फाचं पाणी, थंडगार पाणी. अतिशय मनमोहक असे ही दृश्य या आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवलेले आहेत. धन्यवाद.